नमो बुद्धाय जय भीम. 7. शुभ सम्यक संकल्पाची आवश्यकता. एके समय श्रावस्तीतील जेतवनात राहत असता तथागत भिक्खूंना उद्देशून म्हणाले, पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ सत्य संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोणते शुभ संकल्प करावेत हे तुम्हाला सांगतो ते ऐका. असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या नात्यांचे परिपालन करेन. मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करेन. माझी वाणी सदैव मृदू राहील. मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करेन. औदार्याने शुभ हस्ताने दान करण्यात आनंद मानित राहील. आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानेल. वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईल. आयुष्यभर शांत राहीन. तो उत्पन्न झाला तर त्याचा तत्काळ मी निरोध करीन. भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. सदाचरणावरील प्रवचने. 1. शिलाचरण म्हणजे काय? एके समयी तथागत एका थोर भिक्खू संघासह कोसल जनपदात चरिका करीत असता ते कोसलच्या साल नावाच्या गावी आले. ही बातमी सालामधील ब्राह्मण कुलपतींच्या कानी आली. त्यांना तथागत बुद्धांचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते साला गावचे ब्राह्मण तथागतांकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले. त्यांनी तथागतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. त्या श्रावणोत्सुक ब्राह्मणास तथागतांनी सांगितले, शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमे 4 व 3 प्रकार आहेत. शारीरिक दुराचरणाचे प्रकार येणेप्रमाणे. यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्यांची निर्दयतेने हत्या करत असतो. दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो. गाव आणि जंगल यामध्ये लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात मातापिता, बंधू भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वांगनिश्चय होऊन वांगनिश्चयाचा माला धारण करणाऱ्या कन्येशी व्यभिचार करणे यांचा समावेश होतो. वाचिक दुराचरणात यात प्रथम खोटेपणा मोडतो. यामध्ये सभेत अथवा गावाच्या, कुटुंबाच्या, राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना जे माहीत नाही ते माहीत आहे, जे माहीत आहे ते माहीत नाही, जे पाहिले नाही ते पाहिले आहे, पाहिले आहे ते पाहिले नाही, अशा तऱ्हेचे स्वार्थासाठी अथवा पुन्हा माणसासाठी अथवा एक किंचित लाभाच्या अभिलाषाने मनुष्य जाणून बुजून साक्ष देतो. दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो. या दुराचरणाने मुक्त असलेल्या मनुष्याची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो. असा मनुष्य माणसातील ऐक्य मोडणारा, कलागती लावणारा असतो. कलागती लावण्याची त्याची सवय त्याला बोलायला लावते. कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते. त्याचे शब्द असंस्कृत, कठोर, तीव्र, मर्मभेदी, क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात. चौथ्या प्रकारच्या दुराचरणाने युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस. तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकर बोलतो आहोत किंवा नाही याचा विचार करीत नाही. त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो, नीतीही नसते. काहीतरी क्षुद्र, अनुचित, पोरकट, ज्याला बुंधा नाही, शेंडा नाही अशी निरर्थक बडबड तो नेहमी करीत असतो. वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभ विकृतीचा समावेश होतो. असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास धरीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्याचा दुस्वास, द्वेष यांचा अंतर्भाव होतो. असा मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशी काही गोष्टच नाही असे मानतो. त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म यांची फळे भोगावी लागतात हे खरे नव्हे. इहलोक आणि परलोक हे सर्व खोटे आहे असे तो मानतो. आई बाप, आप्तेष्ट यांनाही तो मानत नाही. ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन इह परलोकाचे ज्ञान मिळवले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहे, या गोष्टीवर त्यांचा विश्वास नसतो. याच्या उलट शारीरिक, वाचिक आणि वैचारिक शिलाचरणाचे अनुक्रमे 3, 4 आणि 3 प्रकार आहेत. शारीरिक शिलाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून परामुख असतो. आपली लाठी किंवा तलवार यांचा त्याग करतो. तो निरपराधी व दयामय बनतो.
सर्व सजीव प्राण्यांसंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो. दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्यांचे न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे. तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैश्विक मिथ्याचारांचा त्याग करणे, अव्यभिचारी राहणे आणि त्यांचा समावेश होतो. असा सदाचरणी मनुष्य आई बाप, बंधू भगिनी, आप्तेष्ट यांच्या स्वाधीन असलेल्या, जिच्या गळ्यात वाङ्निश्चयाची माळ आहे, अशा कन्येशी तो वैश्विक संबंध ठेवत नाही. वाचिक शिलाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्यवाणी सोडून देतो, असत्याचा त्याग करतो, त्यापासून दूर राहतो. त्याला सभेसमोर किंवा गाव, कुटुंब, राजकुल अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर साक्ष द्यावयास सांगितले असता जे माहीत नाही ते तो माहीत नाही म्हणून सांगतो, जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो, जे पाहिले आहे नाही ते पाहिले नाही म्हणून सांगतो आणि जे पाहिले आहे ते पाहिले म्हणून सांगतो. स्वार्थासाठी, दुसऱ्यासाठी अथवा क्षुद्र लाभासाठी तो कधीही बुद्धीपरस्पर खोटे बोलत नाही. दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो, निंदेपासून परावृत्त होतो. लोकांमध्ये करागती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तेथील लोकांना सांगत नाही आणि जे तेथे ऐकले ते येथील लोकांना सांगत नाही. तो ऐक्य निर्माता आणि प्रेमभाव वाढवणारा असतो. माणसात सुसंवाद, ऐक्य राखणे हेच त्याचे सुख आणि आनंद होत. तिसऱ्या प्रकारच्या वाची सदाचरणात मनुष्य कटू शब्दांचा त्याग करतो, त्यापासून परावृत्त होतो. जो जे काही बोलतो त्यात खवचटपणा नसतो. त्याचे भाषण आल्हाददायक, मैत्रीचे, कळकळीचे, सुसंस्कृत, हितकार आणि सर्वांना स्वागतार्ह असते. चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य व्यर्थ बडबड करीत नाही. तो उचित आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक असे बोलतो. योग्य, संस्मरणीय, उद्बोधक, व्यवस्थित आणि अतिहितकर अशा रीतीने तो धर्म आणि नीतीसंबंधी भाषण करतो. मानसिक शिलाचरण. वैचारिक शिलाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी लोभविष्टपणाचा अभाव असतो. परधन आपले व्हावे अशी हाव तो कधीही धरीत नाही. दुसऱ्या संबंधित दुस्वास अथवा द्वेष त्यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही. आपल्या भोवतालचे प्राणी निर्वैर, सुखी, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्याची इच्छा असते. त्याची दृष्टी सम्यक आणि समज योग्य असते. दुराचरण आणि सदाचरण यांचा तथागत असा अर्थ लावतात. 2. शिलाचरणाची आवश्यकता. एकदा तथागतांनी पाटली ग्राम येथील गृहस्थी बंधूंना असा उपदेश केला, गृहस्थ हो, दृष्ट आणि अनीतिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात. दृष्ट आणि अनीतिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. नंतर त्याची अपकीर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देईनासे होतात. ज्या लोकांच्या समाजात तो जातो, मग ते क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत, गृहपती असोत अथवा श्रमण असोत, त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो. तो निर्भय नसतो. हा त्याचा तिसरा तोटा होय. परत त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढवते. हा त्याचा चौथा तोटा होय. दृष्ट आणि अनीतिमान माणसांची हे ग्रस्त हो अशा प्रकारची हानी होते. याच्या उलट जे माणसे सज्जन, शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा. सज्जन, शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्य लाभ होतो. त्याची सतकीर्ती जगभर पसरते. त्याला सर्वत्र मान मिळतो. तो क्षत्रियांच्या, ब्राह्मणांच्या, गृहपतींच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तिथे निसंकोच आणि दृढ विश्वासाने प्रवेश करीत असतो. त्याला मानसिक शांती लाभलेली असते. कधीही मरतेसमयी तो शांत चित्त आणि देहत्याग करतो. मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात. जो कोणी निरुपद्रवी, निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला मोठी आपदा, संकटे, मानसिक अशांती, आप्तेष्टांचा वियोग आणि द्रव्यहानी येत असते. 3. शिलाचरण, सदाचार आणि जगाचे अधिकार. एके समयी तथागत खालींना तेथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळूवनात विहार करीत होते. त्यावेळी स्थविर सारिपुत्र एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होते. वाटेत राजगृहामध्ये राहिलेले